केंद्र सरकारनं सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे। 19 जुलैला सकाळी 11 वाजता सर्व पक्षांची ही बैठक असणार आहे। पावसाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासंदर्भातली ही बैठक विरोधी पक्षांनी सहकार्य करण्याबाबत सरकार आवाहन करणार आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। पावसाळी अधिवेशन सुरळीत पार पाडावं यासाठी सर्व पक्षीयांची बैठक आणि केंद्र सरकारने ही सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे आणि केंद्र सरकार सत्ताधारी आज आवाहन करू शकते विरोधी पक्षांना हे संपूर्ण पावसाळी अधिवेशन सुरळीत पार पाडावं यासाठी सहकार्य करण्याबाबत आज विरोधी पक्षांना आवाहन सुद्धा सरकार करू शकतं। आज अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। या बैठकी संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। दिल्लीहून आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे जोडले गेलेत। रामराजे, बिलकुल, कारण संसदेचं अधिवेशन 20 तारखेला सुरू होतंय, तर त्याच्या अगोदरच सर्वपक्षीय ही बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये सरकारकडून विनंती केली जाणार आहे की हे पावसाळी अधिवेशन हे सुरळीत पार पाडावं आणि जर कोणते मुद्दे असतील तर ते चर्चेतून मार्ग काढता येतील आणि त्यामुळं सर्व पक्षांच्या प्रमुखांना या बैठकीमध्ये बोलवलेलं आहे। या बैठकीमध्ये एनडीएतील घटक पक्ष आणि त्याचबरोबर इतर विरोधातील सुद्धा पक्ष जे असणार ते उपस्थित असणार आहेत। राहुल गांधी, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे पक्ष, त्याचबरोबर नेते, त्याचबरोबर शरद पवार यांच्या पक्षाचे नेते, अखिलेश यादव यासह सर्वच महत्वाच्या नेत्यांची ही बैठक असते आणि यामध्ये कोणकोणते नेते कोणकोणत्या मुद्द्यांचा सूर आवळतायत ते बघावं लागणार आहे आणि सुरळीत पार पाडावं हे संपूर्ण अधिवेशन या संदर्भामध्ये चर्चा केली जाईल। त्याचबरोबर जे सांगण्यात येते की डिलिमिटेशन विधेयक आणलं जाईल किंवा वन नेशन वन इलेक्शन अशा प्रकारचे विधेयक आणलं जाणार आहे, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळं 20 तारखेला अधिवेशन आहे, तर त्याच्या एक दिवसा अगोदर 19 तारखेला 19 जुलैला ही बैठक होणार आहे। ही बैठक सुरळीत पार पडते का याच्यावरच अवलंबून आहे की संसदेचे पावसाळी अधिवेशन सुद्धा सुरळीत पार पडते का। निश्चितच रामराजे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।